मी अतिशय सोपी आणि साधी गोष्टी 3 गोष्टींचा डिमांड ठेवा. मला वाटतं त्याच्यापेक्षा तिसरी काहीच ठेवू नये. 1, देवस्थानच्या संपूर्ण जागा ते कोणत्याही प्रकारात असेल त्या पहिले देवस्थानच्या ताब्यात द्यावं. 1. 2, ज्यांनी अतिक्रमण करून बसलेले, ज्या दिवसापासून अतिक्रमण आहे त्या आत्तापर्यंत त्यांच्याकडून मार्केट रेट प्रमाणे रेंट किंवा जो मुआवजा असेल तो वसूल करण्यात यावा. 3, जर देवस्थानच्या बाबतीत हा कायदा आणण्याचा प्रयत्न केला तर 1 दिवस संपूर्ण महाराष्ट्रातील देवस्थान बंद ठेवावे. त्याशिवाय यांचे डोळे उघडणार नाही आणि आपले जे लोक झोपलेले आहेत, बरेच देवस्थानला याचं गांभीर्य माहीत नाही. कमीत कमी या निमित्ताने सगळे देवस्थान एकत्र येत आहे. हे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची बाब आहे. सनातन संस्थेमार्फत पण हे काम चालू आहे, हे तुम्ही बोलू. हे सगळ्यांनी एकत्र जर आले तर नक्कीच सरकारला ऐकावं लागेल. 1 ऑगस्ट आम्ही बंद करणार मंदिर, एवढं जरी सरकारनं म्हटलं तर बऱ्यापैकी 90% आपल्या अडचणी कमी होतील. धन्यवाद. जय श्रीराम. पुरातन काळापासून समाजाला धार्मिक उदाहरणीच दिलेली आहे तसं पाहिलं. आणि मंदिर हे उगमस्थान राहिलं आहे कलांचं, संगीताचं, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीजचं, धर्माचं, शास्त्राचं, शक्तीचं सुद्धा. या काळात सध्याच्या गतकाळात जे काय डेव्हलपमेंट झाले की नाही ते काय आपण मंदिरापासून दूर गेलो आहे. तर आमचा उद्देश हा आहे असं की ह्या मंदिराचं सशक्तीकरण व्हावं आणि आपल्या जनतेने परत मंदिराकडे परत यावं. मंदिर हे शक्तिस्थान व्हावं हा एक उद्देश आहे. त्या दृष्टीने आम्ही सगळ्या ट्रस्टींसोबत काम करतोय. त्यांना मदत करायला म्हणून आम्ही वेगवेगळे पॅनल्स तयार केले. जसं एक्झाम्पल लिगल पॅनल. तर आमची वकिलांची टीम आहे जी मंदिरांना ट्रस्टीजना त्यांच्या वेगवेगळ्या लिगल इश्यूजमध्ये फ्री ऑफ कॉस्ट सपोर्ट करते. अख्ख्या महाराष्ट्र प्रांतात येते, म्हणजे भारतभर तेच आहे. पण असं एक पॅनल आपलं इथे आहे की ते यांना मदत करतायत. दुसरं पॅनल आपलं आहे सीएसचं, सीएस लोकांचं जे फायनान्स मॅनेजमेंटबद्दल प्रश्न मदत करतात सगळ्या. तिसरं एक टेक्नॉलॉजीचं पॅनल आहे. ही टेक्नॉलॉजी ट्रस्टना आणि मंदिरांना टेक्नॉलॉजीचा वापर त्यांच्यासाठी कसा करता येऊ शकतो, कसा करायचा, प्रचार प्रसार कसा करायचा यासाठी मदत करते. याशिवाय जिथे कुठे मदत लागते तिथे आम्ही त्यांना मदत करतो. एक्झाम्पल द्यायचं तर कार्ला देवीचं मंदिर नाव ऐकलं असेल. कार्ला केव्ह देवीचं मंदिर आहे, श्रीदेवी ट्रस्ट आहे. त्यांनी एक जमीन घेतली आणि जमीन घेतली त्यावेळेस त्यांना पैसे कल्पना नव्हती जे काय नियम असतील सरकारचे. त्यांना आता 2002 मध्ये त्यांनी घेतली आणि आता त्यांना दंड आला 10 करोडचा. पण सरकार दरबारी त्यांच्यासोबत जाऊन त्यांचं निराकरण करून त्यांना मोकळं करून दिलं. अशा पद्धतीने सुद्धा आम्ही मदत करतोय. आणि दुसरं म्हणजे अर्चक आणि पुरोहितांना एकत्र आणून एका प्लॅटफॉर्मवर आणून ते कोणतेही असो त्यांना एकत्र आणून त्यांचं सशक्तीकरण, त्यांचं स्वतः त्यांचा कनेक्ट त्यांच्या यजमानांसोबतचं वाढवणे आणि त्या योग्य व्यक्तिगत स्तरावर यजमानांचं प्रबोधन व्हावं आणि सगळे हिंदू एकत्र यावे हा आमचा उद्देश आहे. यासाठी आम्ही त्यांचे वेगवेगळे मेळावे घेतोय. त्यांचे मेडिकल साठी त्यांच्या फ्री चेकअप कॅम्प सुद्धा, त्यांचे आयुष्यमान कार्ड काढून देणे, त्यांना रेशन कार्ड काढून त्यांच्या सरकार दरबारी ॲज अ यजमान पुरोहित म्हणून रजिस्ट्रेशन करून घेणे हे सगळं आपण करतोय सध्या. आणि तसं पाहिजे झालं तर पूर्ण महाराष्ट्रात जवळपास 3.5 लाख मंदिराला अर्पण केल्या जाणाऱ्या जमिनीची मालकी ही त्या देवाची आहे. परंतु या कायद्याच्या या अधिनियमातील मसुद्यामध्ये कलम 211 प्रमाणे 4.1 प्रमाणे पुजारी, गुरु किंवा सेवेकरी यांना त्या जमिनीवरती मालकी आहे. देवस्थानची जी मिळकत आहे ती भूगोपटादारांच्या नावाने क्लास 1 स्वरूपामध्ये त्यांना प्राप्त होणार आहे आणि त्यांचा खाजगी वापर करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. आक्षेप आपला असा आहे, या कायद्यामध्ये अशी तरतूद करण्यात आलेली आहे की एखादी व्यक्ती 1 जानेवारी 2011 पूर्वीपासून जर एखाद्या देवस्थानच्या जमिनीचा ताबेधारक असेल तर तिला सुद्धा ऑक्युपंट क्लास 1 ची मालकी या कायद्याद्वारे देण्यात येणार आहे. म्हणजे जर एखादा माणूस एखाद्या देवस्थानच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे ताबा घेऊन बसलेला जरी असेल, 2011 पूर्वीपासून त्या ठिकाणी असेल, तर त्याचा तो बेकायदेशीर कृती केलेला गुन्हा सुद्धा माफ करून त्याला मालकी हक्क देण्याची तरतूद या कायद्यामध्ये आहे, जे अत्यंत अन्यायकारक आहे. म्हणजे एक प्रकारे आपण बेकायदेशीर कृती याच्याद्वारे मंदिरांच्या प्रॉपर्टीला सरकारने संरक्षण दिलेलं होतं. पण दुर्दैवाने आत्ताच्या या कायद्यानुसार अशा तरतुदी आहेत की बेकायदेशीर ताबा प्रस्थापित करणारे लोकच या जमिनीचे मालक होऊन जातील. अशा प्रकारच्या तरतुदी यामध्ये आहेत.
तर याचा मोठा फटका हा पर्यावरणाला देखील बसणार आहे. कारण मंदिरांच्या मिळकतींवरती पर्यावरणाच्या दृष्टीने वृक्षारोपण झालेला असेल, एक छान उद्यान झालेला असेल, त्या सगळ्यांचा उपयोग हा माणसाबरोबर वन्यजीवांना देखील होत आहे. पण जर ही जमीन खाजगी मिळकतीमध्ये कन्वर्ट झाली तर त्याचा सगळ्यात मोठा फटका हा वन्यजीवांना बसणार आहे. तसंच दुसरा भरपाईचा फोलपणा हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. बघा, समीक्षेने सांगितल्याप्रमाणे एखादी जमीन हस्तांतरित करताना त्याचा नाममात्र मोबदला हा त्या मंदिराला देण्यात येईल अशी तरतूद यामध्ये आहे. न्यायालयाचं जुरिडिक्शन कमी करून महसूल अधिकाऱ्यांना अमर्याद ताकद या कायद्याद्वारे देण्यात आलेली आहे. कलम 14 नुसार या संदर्भात जे काही प्रश्न उपस्थित होतील त्याबाबत निर्णय घेण्याचा दिवाणी न्यायालयाचा अधिकार कमी करून ते अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहे. आणि एकाच कायद्यामध्ये दोन वेगवेगळ्या भूमिका जिल्हाधिकारी एकच व्यक्ती सांभाळणार आहे. ते म्हणजे एखादा व्यक्ती अनधिकृत आहे की अधिकृत आहे हे देखील ठरवण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यालाच आहे. आणि या कायद्या संदर्भात उपस्थित होणाऱ्या प्रश्नांचा निवाडा करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना करण्याचा सरकारचा मानस आहे. या कायद्यातून वक्फच्या किंवा इस्लामिक प्रॉपर्ट्यांना वगळण्यात आलेला आहे. हा कायदा फक्त मंदिरांच्या हिंदू मंदिरांच्याच मिळकतींना लागू होतो. दुर्दैवाने या कायद्याच्या मसुद्यातून कलम 1 आणि 2 अन्वये वक्फ कायद्यामध्ये येणाऱ्या जमिनी स्पष्टपणे वगळण्यात आलेल्या आहेत. म्हणजे वक्फचे निर्णय फक्त वक्फ बोर्ड किंवा वक्फ कोर्ट घेणार, मात्र हिंदूंच्या देवस्थानांच्या मिळकतीचे निर्णय मात्र जिल्हाधिकारी घेणार. म्हणजे ही अशा प्रकारची विषमता या अधिनियमामधून आपल्याला प्रत्यक्षात छेद देणारा अशा प्रकारचा अधिनियम आहे. वक्फ प्रॉपर्टीजला वेगळा न्याय आणि हिंदू देवतांच्या प्रॉपर्टीला वेगळा न्याय असे या आपल्या कायद्यातून प्रकर्षाने जाणवत आहे. कलम 25 नुसार धार्मिक स्वातंत्र्य याचा अर्थ मी माझ्या देवतेसाठी एखादी प्रॉपर्टी अर्पण केली तर सरकार किंवा इतर व्यवस्था कोण करणार? जमिनीला हस्तांतरण होऊ शकणार नाही किंवा त्याची खूप डिटेल स्क्रुटिनी केली जाईल अशा प्रकारच्या तरतुदी आपल्याला सरकारकडून अपेक्षित आहे. त्यामध्ये निवृत्त न्यायमूर्ती, कायदेतज्ञ, महसूल तज्ञ यांचा समावेश केला गेला तर जमिनीचं लेखापरीक्षण करणं सोपं होईल. त्या अनुषंगाने आपल्या देवस्थानाला त्या जमिनीचा अधिक प्रभावीपणे वापर करता येईल. यामुळे काय होईल तर केवळ मंदिरच समृद्ध होणार नाही, तर आधी उल्लेख केल्याप्रमाणे पर्यावरणाला, सांस्कृतिक वारसा आणि जर एखाद्या देवस्थानाकडून जमीन हिरावून घेण्यात आली तर त्यामुळे त्यांच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसणार आहे. हा फक्त काही जमिनीच्या एखाद्या तुकड्याचा प्रश्न नाही, त्या जमिनीवरती उभ्या असलेल्या मंदिराचा, त्याच्या व्यवस्थेचा, संस्कृतीचा हा प्रश्न आहे. त्यामुळे मंदिरांची, देवस्थानांची सामंजस्याने आणि वसुदैव कुटुंबकम या तत्वाप्रमाणे संस्कृती जपण्याकरता म्हणून देवस्थानांकडे त्यांच्या मिळकतींचा अधिकार कायमस्वरूपी राहणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्याकरता देवस्थान हा जो काही मसुदा सरकारने स्थापन शासन काय करण्याचा प्रयत्न करतोय, जर हा अहवाल आपण बघितला तर असं लक्षात येतं साधारणपणे 10 लाख एकर क्षेत्र, 10 लाख एकर, 3 लाख हेक्टर म्हणजे 10 लाख एकर क्षेत्र हे देवस्थान मिळकतींचं महाराष्ट्रामध्ये आहे. त्या 10 लाख एकर क्षेत्रामध्ये सर्वसाधारण 4.5 लाख शेतकरी याच्यामध्ये टार्गेटेड ऑडियन्स किंवा टार्गेटेड व्होटर्स आहेत की त्या 4.5 लाख शेतकऱ्यांना आम्ही कसं पुनर्स्थापन केलं, त्यांना कसं आम्ही सगळं चांगलं करून दिलं, हे कदाचित शासनाचा हा दाखवण्याचा उद्देश असला पाहिजे असं मला वाटतं. तिसरं 2018ला बरोबर आहे. तो मुद्दा तयार करण्याचं कारण असं हा मुद्दा आपल्या विधिमंडळाने तयार केला.